आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अशी की 72 तासानंतरही आरोपीला अटक न झाल्याने उरणमधील मृत यशस्वी शिंदे खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषणचे डीसीपी काळे यांनी सोमवार दिनांक 29 जुलै रोजी उरणला भेट देऊन मृत यशस्वी शिंदे हिला मारून ज्या ठिकाणी टाकण्यात आले होते त्या मृतस्थळाची पाहणी केली। यशस्वीचा खून करून तिचा मृतदेह उरण पनवेल मार्गावरील पेट्रोल पंपा शेजारी निर्मनुष्य जागेत टाकण्यात आला होता। या जागेवर स्वतः डीसीपी काळे गेले आणि त्यांनी काही तास पाहणी केली। यशस्वीच्या खुनानंतर उरणकरांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आरोपी आणि पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला होता। उरण पोलिसांच्या तपासावर उरणकरांचा भरोसा राहिलेला नाही, त्यामुळे उरणकरांनी मृत यशस्वी शिंदे खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी केली होती। या मागणीनुसार सदर तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। दरम्यान जनता संतप्त असून उरण शहर आजही बंद होते। या हत्येला 72 तास उलटून गेले असून अद्याप आरोपीला अटक झालेली नाही, त्यामुळे सीआयडी हाच पर्याय पोलीस यंत्रणेसमोर असल्याचे बोलले जात आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।